अजून गहू वाळायला किती दिवस लागेल? अजून तर एक महिना, महिना दीड महिना लागेल आहे का नाही? हिरवा दिसायला लागला अजून, वरचं जरा पिवळं दिसायला लागले. किती वाजता लाईट आली सकाळी? 8चा. आता टायमिंग 8चाच आहे. आता वरचं त्या तिकडं पण हाय, ओला आहे अजून, ओल आहे. आता जेवण कर. आता मी दारं धरतो. आता झालं तुमचं. आता हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जेवण घेतलं, आई पुढं आलते. चला म्हणलं आता जेवण घेऊन जावं रानात. 4-5 दिवस झाला आता दारा. आता हळूहळू गहू वाळायला चालू झाला आहे. आता आईला निवांत बसवायचं आणि आपण दारं धरायची. चालू आहे पाणी. बघा कसा दिसायला लागला गहू. अजून 2 पाणी म्हणजे अजून आता फेब्रुवारी महिना चालू आहे. मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला वाटतं गहू निघल. त्या तिकडं पण हळूहळू आता वाळायला चालू झाला आहे आणि वेगळाच दिसायला लागला. आता बघितलं खोलून, ह्याच्यात गहू भरलेला आहे. त्या दिवशी नाही का बघितलं नाही का, काल एक चक्कर मारली बघा म्हणलं, आणि हडकलं आहे का, कारण पाणी आता चालू झालं आहे. हडकलं नाही कारण गेल्या आठवड्यात तुम्हाला माहिती आहे किती वेळा पाणी दिलं आहे, 2 वेळा डबल. आणि आता काय नाही, आता 2 दिवसात होऊन जाईल आरामात, कारण अजून वल धरलेली. तू काय कर, जेवण कर. आता धरतो. आता चालू आहे. किती पाडगे झाले, वरचं एक, ही एक. आता काय लगेच भरते, काय टेन्शन नाही. काय आहे त्यात? गहू. वा 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 वा, बघा आपला गहू बघा तयार झाला बघा. गहू भारी आहे का नाही? अजून हळूहळू आता भरणार, हळूहळू मोठा होणार. कुठला वरचा? ह्या इकडचा मग दांडगा होते गहू. चांगला आहे होय. आनंद झाला आज गहू बघून. आपला बारीक आहे जरा. किती भारी दिसायला लागलाय बघ गहू. पिवळा होतं. चालतंय, तू जेवण कर मग. हां, उंच झाले आता बघ की कुठपर्यंत. आता गुडघ्याच्या वर झाले. आता लाईट सकाळपासून किती वेळा गेली? आत्ताच गेली आहे. तिकडं आहे ना, तिकडचं काय टेन्शन नाही. तिकडं अजून ओलं आहे. तिकडं हळूहळू भरते लगेच. दारं धरताना अशी जर लाईट करायला लागली तर लय अवघड आहे. तसं काय आठवड्याभर आपल्याला टाईम आहे, पण लाईट असलं म्हणजे एका दिवसात पण 4 पाडगे आरामात होऊन जाते. ते बघू आता केव्हा येते. पहिली करत नव्हती अशी, आता करायला लागली. ती जरा ये जा MSCBचा काय तर प्रॉब्लेम असेल बहुतेक. त्यांचं काय तर फ्यूज गेली कुठं, ते DPचं काय झालं, अमकं तमकं असलं चालू असते. अयो, काय करते? डाळा घेऊन येते काय? अर्धा तास झालं बघा, अजून लाईट गेलेली आलीच नाही. आता हळूहळू काय व्हायला, ऊन पण तावायला लागले आणि एवढं पण काय नाही, पण डोळ्यावर चढका लागले. काय आणली? ह्या इकडं फुटलं होतं काय? कोथमीर कुठं लागली कोथमीर? ही तर मकाचं आहे बघा कसं घेऊन आली. झेंडा उंचार हे हमारा असं घेऊन आली. चांगला झाला का ना आता गहू? हो घ्या. इथं कोथमीर लागली बघ. इथं आहे का कोथमीर? अजून आदनं मधनं कुठे ढाळं. आणि हे काय आहे? कोथमीरच आहे का ते? चांगलं आहे बघ. हो घ्या. इथं एक लागले. अजून कुठं बऱ्याच ठिकाणी लागले. केवढी आली कोथमीर? चांगली आहे का? लय उंच कोथमीर. आपण लावली असती तर बरं झालं असतं आहे का ना? अरे बापरे, केवढी उंच कोथमीर आहे काय? चला अजून कुठं आहे हुडकून बघू. पण आता काही उपयोग नाही, जाताना काढली असती बरं झालं असतं तेवढंच भाजीला. कुठं आहे अजून? धने टाकलं असतं तर चांगलं झालं असतं. कडने आपलं तेवढं झालं असतं खायला. चला, झेंडा उंचार आहे आम्हाला चालू झाला आहे. लाईट नाही त्याच्यामुळे आपलं कोथमीर हुडकत हिंडायला लागली. तर आपण बघावं आता बटन आली का नाही. नाहीतर तसंच आपण इकडं कोथमीर हुडकत बसायचो आणि लाईट यायची. चला खटकत आपण बघूया. खटकत आपण बघतो जरा. बघावं जरा. 1 2 3 नाही आले आहे. या झेंडा घेऊन या इकडं कोथमीरचा. चालू झाली बघा लाईट. आता पाणी चालू झाली. आई थांबली तिथं आता बघायला. कधी काय होतं माहिती आहे का, सारखंच फिजा तुटते. त्या डिपूतून वरनं काय तर लोड आला, वायर इकडे इकडे झाले की फ्यूज तुटते. आता बघू, आता बरोबर 12 वाजले. त्या आता मी 1 वाजूस्तोवर दारं धरतो, मग जेवतो. मग परत जरा मी जेवस्तोवर आई जरा दारं धरेल, नंतर मी धरतो. बघू आज किती होते तेवढं. आता 4 वाजूस्तोवर लाईट आहे. लाईट असली म्हणजे
होऊन जाते आरामात. आता काय जास्त ही लागत नाही, पाणी पडते लगेच आहे का, असं फुटते बघा, ह्याला बांधावं लागतं. ह्या वरच्या पाडक्यात बघा पात्र्याची भाजी किती आली हे बघा, आहे का इथं बघा, सगळी पात्र्याची भाजी आहे. हे पूर्ण गवत पण लय झाले ह्या वरच्या इथं पण का नाही भरलं आहे पूर्ण पात्र्याची भाजीनं. आणि हे काहीतरी दगडी पालाय वाटते बहुतेक, चांगलं आलं, गवत पण लय वाढले. पात्र्याची भाजी जेवण करताना खायला चांगली लागते, पण त्याचं संध्याकाळी का भाजी करत नाहीत मला माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल ना मला नक्की कमेंट करून सांगा की संध्याकाळी पात्र्याची भाजी का खात नाही. याच्या पाठीमागचं रिझन विचारलं होतं म्हाताऱ्या माणसाला, तर त्यांनी काही सांगितलं नाही, काय माहीत नाही मला. पण एवढं माहीत आहे की पात्र्याची भाजी संध्याकाळी करत नाहीत. काय माहीत आता बऱ्याच अशा असतात काही जुन्या गोष्टी ज्या आपल्याला आताच्या पोरांना माहिती नसतं. चालू आहे आता 2 पाडगे झाली, आता तिकडं वळवायचं. उंची वाढलेली आहे, बघितलं आहे की हे काय केवढा उंच झाला आहे, ह्या लेवलनंच उंच झालं आहे तिकडं सगळीकडं. इकडं पण बराबर उंच झालं एक लेवल. आम्हाला काय वाटत होतं की गव्हाची उंची जास्त वाढणार नाही, पण नाही म्हणलं तर किती वाढली तुम्हाला दाखवतो मी. ईत दाखवतो, अशी ईत घेऊन आहे का, हे बघा 1 2 3 वीत अशी लोंबी आलेली आहे. लोंबी म्हणजे गव्हाची उंची वाढली. लोंबी बघा केवढी आहे का. आता हळूहळू जसं पाणी देईल ना तसं परिपक्व गहू होईल. परिपक्व गहू झाला ना, पण पाणी त्याला द्यावंच लागतं सारखं. पाणी म्हणजे एकदा का गहू भरायला सुरुवात झाली ना पाण्याला दम काढायचं नाही. आणि केस एक वाढली त्याच्यामुळे सारखा हात माझा असाच जाते, स्टाईल मारायला लागलो जरा केसाची. तसं काय नाही, टाईम मिळाला नाही, आता बघू परत कटिंग करतो जरा. जास्त केस हां या चक्कर मारून या. जास्त केस काय एवढी लांबर मला आवडत नाही, काय ते केस जास्त असली की डोक्यात पाणी थांबून हे होते, सर्दी होते. असं दे, आता दारं झाली की मग कटिंग करतो. पण जरा केस जास्त असते इकडे, जरा केस टक्कल दिसायला लागले इकडच्या बाजूला, इकडे काय नाही. असं दे, आता चालू आहे ते त्या पाडग्यालाच चालू आहे इथं. आता इथं उद्या चालू होईल या पाईपाच्या खाली. एक अजून 3 दिवस धरून चालू आपण दाराला. आणि त्यात ऊन बघा आता किती वाजले तुम्हाला सांगतो, 3:30 वाजले. त्या ऊन असं कडक घामी यायला लागला, असं ऊन पडायला लागले हळूहळू. उन्हाळा आलायच आता जवळ म्हणायचं. सकाळी 10 वाजता आलेलो बरोबर, आता 4 वाजले त्या आणि लाईट गेलेली आहे. बघत अख्खा दिवस रानात कसा जाते अजिबात कळत नाही. रानात एकतर फायदा काय माहीत आहे का, शांत वातावरण, हिरवगार, नो किरकिर, अजिबात कालवा नाही ना काय नाही, सगळीकडं हिरवळ. आणि कामात असलं की वेळ बरोबर जाते. चला, आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि कोणी नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या. बाय बाय, धन्यवाद.